नमस्कार सर्वांना। आज आपण कणसाडी ब्लाउजला एक नवीन बॅक डिझाइन बनवणार आहोत, ते पण सोप्या पद्धतीने। तर चला मग बघूया। गळा रुंदी 2 इंच घेणे, गळ्याची उंची 9.5 इंच घेणे, डिझाइन साठी 4.5 इंचाला मार्किंग करणे, इथे सुद्धा व इथे सुद्धा मार्किंग करणे। या ठिकाणी 1.5 इंचाला मार्किंग करून घेऊया। इथे सुद्धा 1.5 इंच घेणे, सगळ्या मार्किंग जोडून घेऊया। आता डिझाइन जसे आहे तसे कट करून घेणे। मेन फॅब्रिक घेऊन त्यावर अस्तर ठेवून कट करणे। कापड सीधा ठेवून त्यावर अस्तर ठेवणे। अशा डिझाइनला दाबमा एवढा टीप टाकणे। डिझाइन जसे आहे तसे कापून घेणे। या ठिकाणी टाच मारून घेऊया। ते असे फोल्ड करून टीप टाकणे। नंतर कडेने टीप टाकून घ्यायची। एक्स्ट्रा कापड कट करणे। दुसरा भाग तयार करून घेऊया। दुसरा भाग सुद्धा सेम टीप टाकून कट करणे। दोन्ही भाग तयार झालेली आहे। खालचा भाग तयार करून घेऊया। कापड सीधा ठेवणे व त्यावर अस्तर ठेवून दाबमा एवढा टीप टाकणे। एक्स्ट्रा कापड कट करून घेणे। त्याला टाच मारून पलटून टीप टाकणे। कडेने टीप टाकून एक्स्ट्रा कापड कट करणे। आता इकडचा भाग तयार करून घेऊया। ते सुद्धा सेम शिलाई करून कट करणे।
सगळे पार्ट तयार झालेले आहेत. आता जॉईंट करून घेऊया. इथे टक साठी मार्किंग करून घेऊया. इथे 3 इंचाला मार्किंग करणे व इथे सुद्धा 3 इंचाला मार्किंग करणे. मार्जिन साठी अर्धा इंचाला मार्किंग करणे. उभा 4 इंच घेणे. इकडे सुद्धा सेम घेणे. आता शिलाई करून घेऊया. या ठिकाणी लेस लावूया. त्याला डबल टिप मारणे. इकडे सुद्धा सेम लेस लावणे. आता दोरी लावून घेणे. त्याला लटकन जॉईंट करून घेऊया. आता सेंटरचा भाग तयार करून घेणे. सेंटरचा पार्ट कॅनव्हास वरती ठेवून जसे आहे तसे मार्किंग करणे. नंतर ते कट करणे. अस्तर घेऊन त्यावर कॅनव्हास ठेवणे व जसे आहे तसे टीप टाकणे. पाव इंच कापड सोडून कट करणे. नंतर कापड व अस्तर घेऊन असे टीप टाकून घेणे. एक्स्ट्रा कापड कट करून घेऊया. त्याला टाच मारून घेणे व ते पलटी करून टीप टाकणे. ते असे सेंटर ठेवून त्यावर पॅच ठेवणे. अशी पिनं लावून घेणे. नंतर पॅच गमने सेंटर चिटकवणे. आता टीप टाकूया. या व्हिडिओमधून तुम्हाला अजून काही डाउट्स असेल तर मला कमेंट करून विचारा.
कमरपट्टीसाठी 1.5 इंचाचे पट्टी जॉईंट करून घेणे. त्याला किनारी टीप टाकणे. एक्स्ट्रा कापड कट करणे. लेस लावूया. त्याला डबल टिप घालणे. इकडे सुद्धा सेम लेस लावणे. या ठिकाणी सुद्धा लेस लावूया. आता कमरपट्टी लावून घ्यायची. इथे एक प्लेट घेणे व खाली एक प्लेट घेणे. त्याला दाबटीप टाकूया. नंतर असे फोल्ड करून 5 नंबरची टीप ठेवून सेंटर टीप टाक. नंतर त्याला आत सिलाई करून घेणे. इथे सुद्धा लेस लावणे. अशा प्रकारे सुंदर अशी डिझाइन तयार झालेली आहे. हे डिझाइन तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राइब करा व लाईक करा. जमलं असेल तर दुसऱ्यांना शेअर करा व बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.